बायका करू नका, मोबाईल मधल्या गेम खेळा, करा उपवास महिनाभर. काय पागल लोक आहे. काही लोकांना महिनाभर श्रावण आहे. ही चक्रम लोक आहे. महिनाभर उपवास तुझ्या बापाने केला होता आणि लपडे सगळे चालू. कोणी झालं तुम्हाला हे कुठाने करा. जरा वव्या उचकीत जा. अरे वव्या उचका तिसऱ्या अध्यायातल्या. तुम्ही शरीरात न पिढावे, तुम्ही व्रतनियम न करावे. ज्ञानोबाची भाषा आहे. तुम्ही शरीराला त्रास देऊ नका. भूक लागली भाकर खा, तहान लागली पाणी प्या. याच्यातला देव उपाशी मारायचा आणि बाहेरचा देव सापडायचा कांता नेम. काही लोक म्हणतात ते महाराज बोलत नाहीत. मग खाते कोणी कोण? ही सगळी नाटकं आहेत महाराज. काही माणसं म्हणतात आमचे महाराज आहेत ना, कीर्तनाच्या पैशाला हात लावत नाही, फक्त आश्रमाला देणगी मागत आहे. काय नाटक आहे. कीर्तनाचे 25,000 घेत नाही आणि देणगी 300 गोण्या सिमेंट मागितल्याशिवाय राहत नाही. ते सिमेंट झालं 3 लाखाचं. अशी नाही ठोका, अशी ठोका. तुम्ही बधीर आहे, तुम्हाला काय माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. काही म्हणतात आमचे महाराज पैशाला स्पर्श सुद्धा करीत नाही आणि गाव लुटून आणल्याशिवाय सप्त्याला पैसे नाही घेत, कीर्तनाचे पैसे घेत नाही ते. मग पंगत द्या म्हणत्या. पंगत बसली 2.5 लाखाची. आणि काय नाही, अख्ख्या गावाची वर्गणी गोळा झाली. जे घेऊन गेले ते त्यांचीच लाल झाली. गाव मिळालं, गाव मिळालं अर्ध्याला बिड्या वळू वळू. आणि जे देणगी घेऊन गेलते ना, ह्याच गावचे अन्नदाते. गाव थुकेल तंबाखू वाळून खाते. या जगात जो लाल करील तोच मोठा होईल. आमच्यासारख्या खरं बोलणाराचं काम नाही. माझी केस कमी आहेत अंगाशी, एवढी गावं पाहिलीत मी. माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केलं नाही महाराष्ट्रात. एका जन्मात कोणाला 10 जन्मात होणार नाही. मी 80-82च्या खाली महिना काढत नाही. एवढं हाफ सीझन आहे तरी 60चा महिना आहे हा. पुढे 1 ऑगस्ट पासून तर 90-90चेच महिने आहेत. 80ला तर दगडावर आपटा ब्यावं नाही. पोटासाठी करावं लागतं. तुम्ही म्हणाल तो पोट एवढं मोठं आहे का? तसं नाही आहे. इंद्रिकेचं वाक्य आहे, शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. तुमचं शरीर संपले तुम्ही. हा मुलगा वाजवतोय, ह्याचे हात चांगले आहेत तेव्हा. माझी लोक तारीख घेतात, मशीन चांगलं आहे तेव्हा. उद्या 2-4 दात पडले, संपला विषय. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट्या बोलायला लागलो. लोकांना काही घेणं नाही तुमचं. खरं आहे का खोटं आहे? लोक फक्त सीझन पुरते वापरून घेतात. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. पोरगी कधीच पोरावर प्रेम करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. आता या पोराला पोरीनं धोका द्यायला मागच्या महिन्यात टेन्शन मध्ये येतो. काय नाही, काही कर. कारण प्रियशीला प्रेम करायला काही त्रासच नाही ना. गाडी आपली आहे, पेट्रोल आपलं आहे, बॅलन्स आपला आहे, सिम आपला आहे, हॉटेलचा खर्च आपला आहे, ब्युटी पार्लरचा खर्च आपला आहे, गाडीला पेट्रोल आपलं आहे. 12 काही आईस्क्रीमच्या कांड्या खाती, 9 गाला सोसाचा रस पिती. आणि तिला म्हणलं माझ्याशी लग्न कर. मी एंगेज आहे. आणि एंगेज म्हटल्यामुळं तुझ्या हृदयाला जखम झाली. जिंदगी माझी बरबाद आहे, माझ्या जगण्याला काही मजा राहिली नाही. फूल आहे गुलाब का. आणि प्रेम करणारी पोरं ध्यानात ठेवा, ते गुलाबाचं फूल वापरीत नका जाऊ. ते लई छोटं फूल आहे. सूर्यफूल वापरा. अरे कोण प्रेम करतं? नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाइन दिस सेंटेन्स. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. मग परवाचीच घटना आहे ना, जमलेल्या नवरदेवाला
त्याच्यामुळं मी महाराष्ट्रात असा एकटा माणूस आहे, मी मोबाईल वापरीत नाही. मी. आपली परिस्थिती नाही. मोबाईल वापरीत नाही मी. मला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, कोण मेलं तपास नाही, कोण आलं तपास नाही, कोण आपल्याबद्दल काय भुकत आहे त्याला घेणं नाही. ज्याला गरज आहे तो आपल्याकडे येईल. आणि त्याच्यामुळं तास दीड तास अभ्यास होतो. अभ्यास केला नाही तर एवढं खोल सांगू शकत नाही. अशा गप्पा मारून कीर्तन होत नाही. मायेनं मोक्ष मिळत नाही, नामाने मोक्ष मिळतो. इथं आपण आलो होतो आणि नामानेच मोक्ष मिळतो. हे प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड्या आहेत. कीर्तनात बसलेले 80% लोक, एवढ्या लोकांमध्ये 96 लोक 100 मधले संसारात फेल आहेत. नापास लोक आहेत, नापास. ऐका बारीक, परत बोलू नका पण ऐकून घ्या. 100 लोकांमध्ये 96 पोरं संसारात लोक नापास आहेत. लोकांनी फक्त गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका सोन्यानं वाकवल्यात, पण नालायक पोरांचे बाप झालेत. ह्याच्यात आपला पराजय आहे. आणि आपला बाप गरीब होता पण चांगल्या पोराचा बाप झाला, ही आपल्या बापाची श्रीमंती आहे. आपली आई 9 साडी नेसत होती, नेसू द्या. 3 रंगाचं लुगडं नेसत होती, नेसू द्या. पण तिनं मुलगा भिकारी केला नाही. आणि इथं प्राध्यापकाचं पोरग पंप लुटीत आहे. वकिलाचं पोरग मोटरसायकलचे पार्ट खोलून इकित आहे. खरंय का खोटं? मला एवढी शिंगर 90 हाणत्यात. एवढंच कबर भांड खसा खस 90 हाणत्यात. खसा खस मिसरूड नाही त्याला, मिसरूड कसा कस 90 हाणतं. एवढंच फुल पेले. 4 जण मोटरसायकलवर बसले. 4 कुठं बसला असं कॅरेजवर, तांगड्या फाकेल. धडाकलं, दोन्ही बॉल सटकले, म्यालं. आणि त्याच्या दाव्याला इंदुरीकडचं प्रवचन ठेवलं. काही वांग सांगू का मी दाव्यात? दाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुणाही ज्ञानेश्वरी. वस्तुस्थिती खरी का खोटी सांगा? अरे तुम्ही फक्त गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, पण तुम्ही मुलं चांगली बनवली नाही. आमच्या आईनं डोक्याला तेल लावलं नाही, फाटकं लुगडं दिसली, पण मुलगा वाया जाऊ दिला नाही. ही श्रीमंती आहे. आज आपल्या बापानं आपल्याला कौलाचं का होईना घर बांधून ठेवलंय. नाही तर काय घेऊन बसले तुम्ही? कीर्तनात बसल्या एकाही बापानं कधी पोराला असं शिकवलं नाही. असं शिकवलं नाही का तुला 90,000 रुपये पगार आहे, 4 रविवार सुट्ट्या आहे तुला, 2 शनिवार घरीच आहे, गुजीरवाणे 2 नातू आहे मला, आणि गिवरी गुमटी देखणी बायको आहे. अरे मुलांसाठी पापाची इस्टेट कमवू नको, 90,000 भागव, असा सांगणारा बापच नाही. असलं कोणी तर त्यांना बॉटवर करतो, हा सत्कार करतो मी. बापानी पोरांना एवढं शिकवलंय, कमाव कमाव, धाबा टाक, बार टाक, पंप टाक, ठोकलंड घे, जीसीपी घे, मला हान पण कमाव. भारतात पैसे ठुत नाही आले, परदेशात ठुई पण मला हान. मोठ्याची पोरगी बायको कर, तिला भाऊ नसला पाहिजे, दोघांचाही बुडीत बोखांडी घे, मार. सगळे बाप नापास आहेत. तुमचं काय मत आहे? पण आपले बाप पास आहेत. आपण फक्त पैसे कमाय. काय ते आग लावतं महाराज? कोट्याधीश लोक आहेत हो. एवढी इस्टेट आहे लोकांकडं. जर एवढी इस्टेट आहे लोकांकडं, जर अंत्यविधीला पेटवली तर 10व्यापर्यंत धूर निघल. पण त्यांना पोरं नाहीत. हाय ती एक ते यारपाटाची. खरंय का खोटं बोला? हा नदीच्या कडेला झोपडी आहे, कालवनाला तेल नाही, 16 पोर आहे, 3 उघडे 6 मोकळेचे. त्यांनाही माहित नाही 3रीला कंत आहे, 4थीला कंत आहे. खरंय का खोटं बोला? जेवढे कोट्याधीश लोक झाले महाराष्ट्रात, मोबाईल बंद कराय, आतापर्यंत एकही माणूस घरात मिळाला नाही.
हॉस्पिटललाच मरणार. आणि मरताना त्यांच्याजवळ तिघजणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि तिघांनाही माहित नाही हा कधी मेलाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तो काय बिबट्या होता का झुंज द्यायला? ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. ज्यांनी ज्यांनी टक्क्यावर धंदे केले, टक्क्यावर, घरकुलात टक्का, मुरमात टक्का, अंगणवाडीच्या घुगरीत टक्का, अशी म्हातारपणी गावात येणार. त्या आफा आफा जगण्याला काय मजा नाही, मला आफा देवाने घ्यावा. नेणार आहे तुला, थांब थोडा पावसाळा. तुम्ही तर बदिरच झाले. माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही माणसाला काही. 80% बाप फेल आहेत. महिला मंडळ ध्यानात ठेवा, तुम्ही फक्त सुधारल्याचा अवसान आणता. एकही आई अजून कीर्तनात बसलेली मुलीला कधी म्हणली नाही का शाळेतून लवकर ये, नाही तर तुझा बाप तुला हाणील. अशी आईच कीर्तनात नाही आहे. असली कोणी तर बोटवर कर, तुला आजचं सत्कार करतो तो. कधीच नाही. आणि त्याचा परिणाम महिला मंडळ इतका वाईट झाला. ते इंदुरीकर बोला तर लोकांच्या शिव्या खात बसतं, नाही तर खरं आहे का खोटं आहे बोला. हा, महिला मंडळ तुम्हाला पटलं नाही, तुम्हाला माहीत नाही. इंदुरीकरचं वाक्य आहे, 15 वर्षाची पोरगी पडून जाते, कोण जबाबदार आहे याला? आम्ही बोललो का आम्ही झालोय लोकांचे दुश्मन. आमच्या करायच्या क्लिपा, आमच्या करायच्या बातम्या, आमचा बांबू सुपटायचा. आम्ही आहे स्टेटसला, इंस्टाग्रामला आणि फेसबुक लाईव्हला. आज बाहेरला बोलला आणि उद्या गाड्यांना बोलला, आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. खरं आहे का खोटं आहे बोला. आज 15 आणि 17 वर्षाच्या पोरी पळून जात्या. मुलगी मला आहे. जरा विचार करा, विचार करा, नुसती कीर्तनं ऐकू नका. आणि एकही पळून गेलेली पोरगी कधी विद्वान पोराबरोबर गेली नाही. कधी ध्यानात यायचं, प्रेम करणारी पोरगी हुशार पोराच्या कधी नादीत लागणार नाही. काहीच नाही त्याच्याकडे, फक्त कपडे आहेत आणि मोबाईल आहे. डबल अंडरपॅन्ट सुद्धा नाही त्याला. आणि काम काय करतोय? इरीवरच्या मोठी चोरीतोय, किबली चोरीतोय. ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नट पाहते का? वस्तुस्थिती खरे का खोटे सांगा. खरंय का सांगा, खोट आहे? आणि बाईला म्हणून तुम्हाला वाईट वाटतं माझ्या बोलण्याचं. मुलगी जर पळून गेली, तुम्हाला माहीत नाही मला, जो हेबरे जो बाप कधी आयुष्यात रडला नाही, तो बाप रडला महाराज. पाण्याची बाटली विकत न घेणारा बाप आहे. बनेल बळाला तर पलटी करून घालणारा बाप आहे. आणि तुटक्या चपलावर गावात हिंडणारा बाप आहे. रडला नाही. पण मुलगी पळून गेल्यावर ढसढसा रडला. आणि रडणारा बाप पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या. काय नाही. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा. ती पोरगी जर सापडली आणि तो पोरगान पोरगी जर पोलिसासमोर आणली, पहिला म्हणत तुम्हाला माहित नाही, तो बाप मुलीच्या पायावर नाक घासतो. नाक बाप आहे तो. मिसळ पाव खाऊन जगणारा बाप आहे. बन्यान मळाला तर पलटी. एक वाक्य माहिती आहे तुम्हाला? बापाच्या स्वप्नाचा चक्का चूर पोरीने केला. ध्यानात. स्वप्न आहे तुमच्या बापाला, स्वप्न. मुलगी मला आहे. आणि प्रत्येक बापाला काय स्वप्न आहे माहिती पोरीनं? पैसे कमी पडले तर त्यानं काळ्या आईचा व्यवहार केला आणि उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. पण मुलीच्या सुखासाठी त्यानं कर्जाची कदर केली नाही. तो म्हटला मुलगाच असता तर मला हिस्सा द्यावाच लागला असता. पोरीनो, तुमच्यासाठी बाप का लग्न मोठं करतो माहितीये? का चांगलं करतो माहितीये तुम्हाला? उद्या जर माझी मुलगी नवऱ्याच्या घरी सुखी नसली आणि माझं जर शरीर थकलं आणि मी जर सुनाच्या मुलाच्या ताब्यात गेलो तर माझ्या गोजरवाल्या लेकराला माझ्या घरात चहा मिळणार नाही,
माझ्या मुलीला तिच्या भावासमोर कधी 20 रुपये मागायची वेळ आली नाही पाहिजे, हे स्वप्न बापाचं आहे. स्वप्न आहे त्याचं. हा, आणि ते स्वप्न सत्यात उतरायला तो काही करायला तयार आहे. अपमान अपमान, मान मान, कर्ज कर्ज. पाहुणे नाव ठेव द्या, पण पोरगी पोलीस स्टेशनला जर आणली आता बाप त्या मुलीच्या पाया पडतो, पोरीनं पाया. आणि तो बाप त्या पोरीच्या पायावर नाक घासतो, नाक. आणि त्या पोरीला पाया पडून बाप म्हणतो, बाई तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन, माझी इज्जत राख. त्या पुलाचा नाद सोड. पोरगी देखणी असं अजिबात नाही, हुशारीता अजिबात, अक्कल तर तिला कवडीची नाही. ती पोरगी बापाला खालून वर उचलायला वाकत सुद्धा नाही महाराज. काय जीवन आहे. आता हे वयस्कर म्हातारी माणसं आहेत, हे जर आपल्या पाया पडले तर आपल्याला लाज वाटते. आजीबाई एखादी आपल्या पाया पडली तर आपल्याला त्याची, बाप त्या शेंबड्या पोरीच्या पाया पडतो, तिला लाज सुद्धा वाटत नाही की मला बाप पाया पडतोय. ती पोरगी काय करते तुम्हाला माहिती आहे का? कधी पाहिलं का तुम्ही? ती पोरगी अंगठावर करते, अंगठा. बापाचं नाक कुठं आहे? तिच्या पायावर आहे. आणि ती बापाला काय दाखवते? काय दाखवते? अंगठा. आणि ती पोरगी पोलिसाला सांगते, माझा आणि याचा संबंध नाही. कोणाचा? बापाचा. माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून धोका आहे. महिला मंडळ पुढे संसार चांगला होईल तो भाग सोडा. ती मुलगी परत बापाच्या घरी येईल तोही भाग सोडा. पण बापाच्या हृदयाला झालेली जखम मरेपर्यंत कधी भरून निघणार नाही, हे ध्यानात ठेवा. आणि त्या मुली इंदुरीकरला लय शिव्या देत्या, पुरी इंदुरीकरला. पूरी म्हणत्या प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रोप उपटता है, प्यार क्या होता है तो चिंगळ्या निवडता है, प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध देत आहे. खरंय का खोटं आहे मला? आणि मुलीच्या मध्ये सगळ्यात मोठा वाटा आईचा आहे. आईला मुलीच्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. घे माई शपथ, तुला माहित नाही? आपली पोरगी प्रेमात पडली तुम्हाला माहित नाही? आपल्या मुलीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो तुम्हाला माहित नाही? आपली पोरगी कॉलेजवरून आल्यावर जेवतच नाही, मग कॉलेजनं अन्नदान सुरू केलं का तुला समजा? आणि इंदुरीकर बोलला का त्याचा लोक घोटाळा केल्याशिवाय राहत नाही. गोष्ट खरी आहे का खोटी आहे सांगा? हा, इंदुरीकर झालाय लोकांचा दुश्मन. फेल गेले लोक. शाळेतले पोरं सरळ वासा पटकान, बेडे बेडे सावधान. हे सावधान आहे का? मी सावधान म्हणतोय तू तांगड्यावर करतोय. रिलॅक्स. साऊथ. रिलॅक्स. साऊथ. हा, 10वीला कोण येतात? हा 10वीलाच आहे ना. हा, शिमेला आहे का मराठीला आहे? कोणत्या मीडियमला आहे? इंग्लिश मिडियमला आहे का? 10वीला आहे तू? इंग्लिश मीडियम आहे ना. चॅप्टर नंबर 1, पेपर नंबर 1, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist had the 3 rules. What is the name of that scientist? No, Kepler first law, Kepler second law, and Kepler third law. In chapter number 1, chemical reaction. Chapter number 2, element. Chapter number 4, 3, gravitation. Chapter number 4, heat. Chapter number 5. अजून कोण आहे 10वीला?
शिमीला आहे का मराठी मीडियमला आहे? शिमीला आहे का मराठी मीडियमला आहे? इंग्लिश मीडियमला आहे का? एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्ट इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म इट इज कॉल्ड. नवीला कोण आहे रेता? एनर्जी लॉ ऑफ नीट ऐक. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्ट इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म इट इज कॉल्ड. केलं तू CBSE ला आहे जाणू? शिमीलाच आहे का? इंग्लिश मिडियमला शिक्षकाचा आहे का तू? तुझे वडील सर्व्हिसला आहे ना? नाही का? नवीला कोण येतं? सिमी का मराठी? इंग्लिश मिडियमला आहे का? चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 न्यूटन फर्स्ट लॉ, न्यूटन सेकंड लॉ अँड न्यूटन थर्ड लॉ. हाऊ मेनी रूल्स रिटन बाय न्यूटन? 3 rules. Action and reactions are equal, but their direction is opposite. It is called. Correct. You have seen flower? You have seen flower? You have seen flower? Yes. How many parts of flowers? Wrong. There are 4 parts of flowers: calyx, corolla, androecium, and gynoecium. In Marathi, निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. तू कितीला आहे? 9वी. मराठी मिडियमला आहे तू? मराठी मिडियमला आहे ना? हा चेहरा मराठी मिडियमचा आहे. मी अशी नजर टाकली तरी तोपर्यंत मागच्या महिन्यापासून 90 आणतो. गपक्यान सांग. मी अशी नजर जरी टाकली तर आता इतिहास सांग. म्हणजे असं नजरच बसला पाहिजे मला. हा ह्या पोराला गणित अवघड जात आहे. खरं आहे का नाही? त्या पा. हा 9वीला मराठी मिडियमला आहे तो. दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू?